नागपुरातील सुदामनगरी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून 3 मित्रांनी मिळून एका तरुणाची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह या हत्येतील 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। अंबाझरी येथील सुदामनगरी पांढराबोडी परिसरातील बंटी उईके नावाच्या तरुणाच्या घरात सोमवारी रात्री हा खून झाला। सागर नागले उर्फ टूना असं मृताचं नाव असून अजित नेताम, सुरेश यादव आणि एका अल्पवयीन मुलाचा आरोपींमध्ये समावेश आहे। सागर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा। मंगळवारी रात्री सागर आणि त्याचे 3 मित्र बंटी उईकेच्या घरी दारू पिण्यासाठी बसले। याचवेळी सागरनं अल्पवयीन मित्राचे नातेवाईक तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं आणि अश्लील संभाषण केलं। यामुळे अल्पवयीन मुलगा दुखावला आणि त्यानं सागरला मारण्याचा निर्णय घेतला। या दरम्यान 3 मित्रांनी सागरला दारू प्यायला लावली आणि तो दारूच्या नशेत असताना त्याच्या डोक्यात एका पाठोपाठ एक दगड मारून तिथून पळ काढला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठ पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। त्यानंतर पोलिसांनी अंबाझरी परिसरातून 3ही आरोपींना शोधून त्यांना ताब्यात घेतलं। या आरोपीचा विशेष म्हणजे की विधी संघर्ष बालक याच्यातले मुख्य आरोपी आहे आणि त्याचे 2 साथीदार आहेत। या विधी संघर्ष बालक आणि त्याचा एक साथीदार, त्याचं नाव आहे अजित संतन नेताम, वय 26 वर्ष, राहणार शिवमंदिर, पांढराबोडी, सुदामनगरी। तर याच्यापूर्वी 324चा गुन्हा दाखल आहे आणि यातील जो मृतक आहे याच्यावर सुद्धा 3 गुन्हे दाखल आहेत यापूर्वी आणि बॉडी ऑफेन्स दाखल आहे। यावरून अचानक महिलेच्या चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या कारणावरून सदरचा गुन्हा घडलेला आहे असं यावरून दिसून आलेलं आहे। 3ही आरोपी आम्ही ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाई करून माननीय न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे।